आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। वसई विरारमधील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे। वसईच्या पुढे रेल्वे धावणार नाही अशी माहिती आता प्रशासनाकडून येते। नालासोपाऱ्यात रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे पुढेच जाऊ शकत नाहीये। चर्चगेट ते वसई दरम्यानच लोकल सेवा सुरू असणार आहे। विरारच्या पुढे आता रेल्वे जाऊच शकणार नाहीये, कारण मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे खरं तर। आता अनेक नागरिकांना याचा फटका बसणार आहे। नालासोपाऱ्यात रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलेलं आहे। चर्चगेट ते वसई दरम्यानच आता लोकल सेवा सुरू राहणार आहे। विरारच्या पुढे लोकल सेवा धावणार नाहीये। वसई विरारमधील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे। वसईच्या पुढे आता रेल्वे धावणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे आता विरारकरांना याचा मोठा फटका बसणार आहे। चर्चगेट ते वसई दरम्यान आता सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। वसई विरारमधली सेवा आता बंद झालेली आहे। वसईच्या पुढे रेल्वे धावणार नसल्याची माहिती आहे। विरारकरांना याचा मोठा फटका बसणार आहे। खरं तर पावसाचा जोर हा गेले 3 ते 4 दिवसांपासून आपल्याला जोरात दिसतोय, त्यामुळे रुळांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली होती। तर आज याचमुळे खरं तर नालासोपाऱ्याच्याही रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि यामुळेच आता वसईच्या पुढे रेल्वे सेवा धावणार नाहीये। त्यामुळे वसई विरारमधली रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती मिळते आहे।